डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत। कानाकोपऱ्यातून आलेल्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी हात जोडून आपले आभार व्यक्त करेन आणि माझ्या भाषणाची सुरुवात करण्याच्या अगोदर जर सभागृहामध्ये हाफचड्डीवाले संघाचे कुणी असतील तर त्यांनी आत्ताच बाहेर जावं। हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाचं सभागृह आहे। पुणे शहर अपमान करण्यासाठी प्रसिद्ध आहे। तुमचा अपमान या ठिकाणी होऊ शकतो, ही आमच्या सन्मानाची लढाई आहे। सर्वप्रथम जगाला शांतीचा, समतेचा आणि बंधुत्वाचे शिकवण देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रमाता माँ जिजाऊ, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिव छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, गरिबीचे चटके सहन करून, वाद्यांचे चटके सहन करून काळजातील रक्त ज्याने आपल्या लेखणीला पाजलं, त्या लेखणीतून या भारताचे संविधान लिहिले आणि या भारताच्या संविधानातून तमाम बहुजनांचा उद्धार केला, असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शाळेत जाऊन 35 कादंबऱ्या, 14 लोकनाट्य, 13 कथा संग्रह, 10 पोवाडे, 7 चित्रपट कथा आणि 1 प्रवास वर्णन अशा साहित्यातून सम्राट बनणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, मान्यवर कांशीरामजी आणि माझे बाबा स्मृतिशेष आत्मारामजी चांदणे यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो। आपल्या मंचगावर उपस्थित असणारे ज्ञानज्योती मुक्ता साळवे, विचार मंचावर उपस्थित असणारे, ज्यांच्याकडे आम्ही सयाजीराव गायकवाडांसारखं पाहतो, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आम्हाला ज्यांच्यामध्ये दिसतात, सयाजीराव गायकवाड आम्हाला ज्यांच्यामध्ये दिसतात, असे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांच्या बोटाला धरून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या पक्षाच्या माध्यमातून माझे वडील आणि ज्यांनी हा पक्ष स्थापन केला, हे पडकं का होईना स्वतःचं आपल्याला बांधून दिलं, या आपल्या स्वतःच्या घराचे निर्माण करते प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, मंचकावर उपस्थित उपेक्षितांचा, वंचितांचा आवाज आदरणीय पद्मश्री लक्ष्मणजी माने साहेब, प्रमुख पाहुणे असणारे राष्ट्रवादीचे नेते जगताप, मंचकावर उपस्थित असणारे या महाराष्ट्रातील डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे 22 जिल्हाध्यक्ष, सर्व राज्याचे पदाधिकारी आणि इथे जमलेल्या माझ्या DPIच्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या 72 सैनिकांनो, आजचा दिवस हा महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या राजकीय इतिहासाची सुरुवात आहे असं मी मानतो। आजपर्यंत लाखो मोर्चे, लाखो आंदोलने मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये झाली, पण ही राजकीय सभा माझ्या मित्रांनो, माझ्या समाज बांधवांनो,
मातंग समाजाच्या राजकारणाची ऐतिहासिक नांदी ठरेल. आज पवार साहेब आहेत आपल्या समोर. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीचं, प्रत्येक समाजाचं त्यांना नस माहिती आहे. त्यांची मानसिकता त्यांना माहिती आहे, त्यांच्या चालीरीती त्यांना माहिती आहे. अशा माणसाच्या समोर आज आपण सगळे एकत्र आलेलो आणि साहेबांच्या समोर बोलत असताना आपल्या दुःख आणि वेदना, आपलं दुःख आणि दारिद्र्य, आम्ही मुके लोक आहे, आम्ही बोलता येत असून मुके लोक आहे, आम्हाला ऐकू येत असून बहिरे लोक आहेत, आमचा आवाज कुणापर्यंत जात नाही, पोचत नाही. आमच्या दुःख आणि वेदना जाणून घेणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये कोणीही नाही. ही आमची अडचण आहे. म्हणून साहेब, आज या सभागृहामध्ये, या अधिवेशनामध्ये या तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या दुःख आणि वेदना, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अधिवेशन आम्ही या पुणे शहरामध्ये या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. माझ्या समाज बांधवांनो, आपण मातंग समाजात जन्मलेली माणसं, गावकुसाच्या बाहेर हगंदरीत मसनवाट्यात राहणारी तुम्ही आम्ही माणसं. या व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला नाकारलं, या संस्कृतीने तुम्हाला नाकारलं, हगंदरीत मसनवाट्यात राहण्यासाठी मजबूर केलं, मेलेल्या जनावराचं मांस खाण्यासाठी मजबूर केलं. हे लक्षात ठेवा. हे काही देवानं, अधिकानं किंवा महादेवानं, गणपतीनं दिलेला तुम्हाला श्राप नाही, ज्यामुळं तुम्ही गावकुसाच्या बाहेर हगंदरीमध्ये मसनवाट्यामध्ये राहण्याची आपल्याला वेळ आली. आमच्या पूर्वजांना, आमच्या माया बहिणींना ओंजळीनं पाणी पाजलं या महाराष्ट्रातल्या जातीवादी लोकांनी. आमची माय जेव्हा म्हणणार माय पाणी वाढ, तेव्हा लोकांनी आम्हाला ओंजळीनं वरून पाणी पाजलं. हे आम्ही विसरणार नाही आणि हे विसरायचं नाही. लक्षात ठेवा. वरून पाणी पाजलेलं या व्यवस्थेला तुम्हाला वरून. आमचा ग्लास वेगळा, आमचा तांब्या वेगळा, आमचं ताट वेगळा. हे आम्ही सहन केलेलं, आमच्या पूर्वजांनी सहन केलेलं आहे. ही आजची पिढी आहे. माझा जो वाघासारखा आवाज डरकाळी फोडतोय, तो आणि फक्त कुणामुळे असेल तर तो भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. RSS आणि संघाचे लोक तुमच्या माथे भडकवण्याचं आणि बीज पेरण्याचं काम करतील. कायम लक्षात ठेवा, आपला उद्धार करता दुसरा तिसरा कोणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. कायम लक्षात ठेवा. ज्या व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला नाकारलं, त्या बदला घेण्याची वेळ आहे. त्या व्यवस्थेचा, त्या संस्कृतीचा बदला घेण्याची वेळ आहे. आणि त्याच्यासाठी माझ्या मित्रांनो, आज महाराष्ट्रातून आपण या ठिकाणी एक संघ झालेलो आहे. आपण संघटित होत नाही, आपण एकत्र येत नाही, म्हणून आपली ही अवस्था आहे. जो समाज एकत्र येतो त्या समाजाची प्रगती होत असते. लक्षात ठेवा. एकत्र यायचं शिका, एकत्र यायचं शिका, लढायचं शिका, आपले हक्क आणि अधिकार हिसकावून घ्यायचं शिका. कुणीही तुम्हाला तुमच्या पदरामध्ये तुमच्या हक्काने अधिकार देणार नाही. लक्षात ठेवा. हिसकावण्याची भाषा ही लहुजी बाबांनी तुम्हाला शिकवलेली आहे. लक्षात ठेवा. ही फकीराने तुम्हाला शिकवलेली भाषा आहे. देदान सुटेगिरान म्हणणारी आम्ही माणसं, गावामध्ये भीक मागून जगणारी तुम्ही आम्ही माणसं. या व्यवस्थेने आम्हाला भीक मागायला
ग्रहणाच्या नावावर भीक मागायला लावली, अमावस्याच्या नावावर भीक मागायला लावली. आज अमावस्या आहे, ऐका नाही, ऐका नाही, अमावस्या आज अमावस्या. आमच्या बहिणी आजही खेड्यामध्ये अमावस्या मागतात, गावामध्ये भीक मागतात. आज आम्ही आमच्या या अमावस्याच्या निमित्त, या अमावस्याच्या दिवशी आमचे हक्काने अधिकार मागायला आलेलो आहोत. भीक मागायला नाही, भीक मागायला नाही, आम्ही आमचे हक्काने अधिकार मागायला या ठिकाणी जमा झालेलो. आणि माझ्या मित्रांनो, माझ्या समाज बांधवांनो, आपण ताकदवर माणसं आहे, ताकदीची माणसं आहे, पण आपल्याला याची जाणीव नाही आहे, याची जाणीव होऊ दिली नाही. तुमचा वापर केला, गावाच्या संरक्षणासाठी केला, हा इतिहास आहे, याच्यावर आपण बोलणार नाही. पण जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही. म्हणून इतिहासही तुम्हाला आम्हाला कळाला पाहिजे. साहेब, या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराज मिळाले नसते तर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न झाले नसते. बाबासाहेब आंबेडकरांना सयाजी गायकवाड मिळाले नसते तर बाबासाहेब आंबेडकर या जगाचे विश्वरत्न, या देशाचे भारतरत्न झाले नसते. तो दृष्टिकोन, ते दानत्व हे आम्ही शोधत होतो की आम्हाला कुणीतरी पाहिल, आमच्या दुःखाने कुणीतरी. पण आम्हाला या महाराष्ट्रात कुणीही दिसलं नाही. आम्ही खितपत पडलो. आमच्यावर दिवसा रात्र आमच्या महिलावर या महाराष्ट्रामध्ये बलात्कार होतात, खून होतात आमचे आजही. पण आमचा आवाज शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचत नाही. छत्रपती शाहू महाराजांचा दृष्टिकोन कुणाकडे असं पाहतोय आम्ही. कर्मवीर भाऊराजांचा दृष्टिकोन कुणाकडे पाहतोय आम्ही. सयाजीराव गायकवाडांचा दृष्टिकोन कुणाकडे पाहतोय आम्ही. आमचा आवाज, दुःख आणि वेदना कोण जाणून घेत आहे. आम्हाला वाटलं की तुमच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज आहेत, म्हणून साहेब आम्ही आज तुमच्या सोबत या ठिकाणी. आम्हाला वाटलं की आमच्या दुःख आणि वेदना तुम्हाला समजतील, आणि त्या समजल्या म्हणूनच तुम्ही आमच्या या अधिवेशनाला आज उद्घाटक म्हणून हजर आहेत, हे आम्हाला कळतं. माझ्या समाज बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पॉलिटिकल पॉवर इज मास्टर बीच कॅन ओपन ईच अँड एव्हरी लॉक. राजनैतिक सत्ता ऐसी चाबी है जिसके जरिए हम अपनी तरक्की, उन्नति और सम्मान के सभी मार्ग खुले कर सकते हैं. राजकीय सत्ता अशी चावी आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या उन्नतीचे सगळे मार्ग खुले करू शकतो. आहे का चावी तुमच्याकडे? नाहीये चावी आपल्याकडे. राजकीय सत्तेची चावी आपल्याकडे नाहीये. जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय, बाबासाहेब म्हणताय. मग काय मार्ग आपल्याकडे शासनकर्ती बनण्याचा? सत्तेशिवाय, सत्तेमध्ये गेल्याशिवाय तुमचे प्रश्न सुटणार नाहीत माझ्या मित्रांनो. नाही सुटणार. मला सांगा, अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आपल्यामध्ये जेव्हा विधान भवनामध्ये अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, माझ्या मातंग समाजाचा हा प्रश्न आहे असं बोलणार कुणी आहे का? आहे का या महाराष्ट्रात? कुणी नाही. आमचे प्रतिनिधी विधान भवनामध्ये नाहीयेत, संसदेमध्ये नाहीयेत. कसा तुमचा आवाज पोहोचणार? कसे तुमचे प्रश्न सुटणार? या महाराष्ट्रामध्ये आमच्या असंख्य समस्या असतील, अनेक समस्या आहेत. पण या समस्या रस्त्यावर लढत असताना त्या जिथून त्याला न्याय मिळतो, आपला आवाज असणार कोणी या महाराष्ट्रामध्ये नाहीये. आणि हा आवाज या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचा
याच्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना झालेली आहे. लक्षात. मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडी सोबत आपण होतो का नाही? होतो का नाही? वंचित बहुजन आघाडी सोबत असताना पवार साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की लाखो मतदान लोकसभेला, 1.5 2 लाख 3 लाख मतदान लोकसभेला वंचित बहुजन आघाडीने घेतलं. त्याच्यातलं 40% मतदान हे मातंग समाजाचं या महाराष्ट्रात. हे नाकारता येणार नाही. माने साहेब आहेत या ठिकाणी, प्राध्यापक सुकुमार कांबळे सर या ठिकाणी. कोल्हापूरचं भाषण माहित आहे ना तुम्हाला? माहित आहे का नाही सरांचं भाषण? वंचित आघाडीला ज्या पद्धतीनं ताकद या महाराष्ट्रामध्ये आम्ही दिली, वंचित आघाडीच्या पाठीमागं आपण ज्या पद्धतीनं प्रामाणिकपणे उभे राहिलो आणि ज्याप्रमाणे वंचित आघाडी आज महाराष्ट्रामध्ये 47 लाख मतदान घेऊन उभी आहे, त्याच्यामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या मित्रांनो, हे संघटन आपण जे उभा केलेलं आहे, या संघटनेची ताकद आपल्याला महाराष्ट्रामध्ये उभी करायची आहे. आज तुम्ही विदर्भातून आलात, मराठवाड्यातून आलात, पश्चिम महाराष्ट्रातून आलात. हे आमचे कार्यकर्ते आहेत पवार साहेब, हे आमचे पदाधिकारी आहेत. एका माणसाच्या मागे 500 लोक आहेत, पदाधिकारी आहेत. ये तो झाकी आहे का नाही? इथं झाकी आहे. जेव्हा मैदानात उतरेल मांग, आहे का नाही, तेव्हा नागपूरच्या RSSच्या सांग. म्हणून वाय करायची आपल्याला, वाय करायची. तर माझ्या समाज बांधवांनो, आज पवार साहेबांच्या समोर बोलत असताना, आपल्या दुःखाने वेदना मांडत असताना माझे शब्द मी आवडते घेणार आहे, पण जाता जाता एवढंच सांगेल की लोकांच्या घराचे तोरण बांधणारे आपण माणसं आहे का नाही. आपल्याला काय म्हणतात, दिवाळीला बोलवतात तोरण बांधायला, आहे का नाही. लोकांच्या घराचं तोरण बांधणारे आम्ही लोक आहे. लोकांच्या घराचं तोरण बांधणारेच उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं धोरण ठरवतील. याच्यासाठी तुम्हाला एकत्र यायचं, लक्षात ठेवा. याच्यासाठी तुम्हाला लढायचं, लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे. कुणीही दुसऱ्या फिराईत माणसाने दिलेला नाही. कुणी दिलाय? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी तुम्हाला दिलेला एका मताची किंमत आणि आपल्या आईच्या आणि बहिणीच्या इज्जतीची किंमत एक आहे. काय म्हणतात पुढे ऐका, तुम्हाला दिलेल्या एका मताची किंमत आणि आपल्या आईच्या इज्जतीची किंमत एक आहे. मत विकाल तर आपल्या आईच्या आणि बहिणीची इज्जत विकल्यासारखं आहे. मत विकायचं नाही, मत हे दान नाही. जो आजपर्यंत आम्ही 500 रुपयामध्ये विकत आलो, आम्ही 500 रुपयामध्ये विकत आलो आजपर्यंत. हे मत हे दान नाही, हा आपला अधिकार आहे. याला आता विकायचं नाही. आता आपल्याला तोरण बांधायचंय महाराष्ट्राच्या राजकारणाचं. याच्यासाठी हे सगळं चालू आहे खटाटो. साहेबांनी आपल्याला 9 तारीख दिली. आज किती तारीख आहे? 19 तारीख. किती दिवस झाले? 9 तारखेला म्हटले साहेब, 19 तारखेला सभा घ्या. आज किती दिवस झाले? 10 दिवस. आपल्याकडे आहे का? कार्पे आहेत का?
आहे का कार्तिक? हा, गरीब माणसं आपण. आज आपण कामाला नाही गेलो तर आपली चूल पेटत नाही. पण साहेब, आम्ही सुद्धा लहुजी बाबांची आमची औलाद, अण्णाभाऊ साठेंची आमची औलाद. स्वतःच्या खर्चाने महाराष्ट्रातून लोक इथं आलेले आहेत. स्वतःच्या खर्चाने मागं पुढं बघितलं नाही. आमच्या हक्क अधिकारासाठी स्वखर्चाने आम्ही इथं आलेलो आहे. अण्णाभाऊ साठेला आपण आपला बाप मानतो. त्या अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर जर चालायचं असेल तर अण्णाभाऊंना समजून घेत असताना एवढंच समजून घ्या की अण्णाभाऊ म्हणतात की जग बदल घालून घाव सांगून गेले माझं भीमराव. जग बदल घालून घाव सांगून गेले माझं भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत. अंग झाडून निघ बाहेरी घे वरती घाव. जग बदल घालून घाव सांगून गेले माझं भीमराव. कुठं जायचं म्हणायले? भीमराव लक्षात ठेव. ज्या पद्धतीनं मातंग समाजाच्या मध्ये बाबासाहेबांच्या बद्दल विष पेरलं जात आहे, संघाचे आणि RSS चे वरण भातवाले आहे की नाही, विष पेरताय. तुमच्या मनामध्ये मेंदूमध्ये विष पेरताय. बाबासाहेबांचा तिरस्कार करण्यासाठी ज्या पद्धतीनं तुमच्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये विष पेरलं जात आहे, ज्यामुळं बाबासाहेबांच्या विचारापासून, समतेच्या विचारापासून आपण बाजूला जाऊ, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारापासून आपण बाजूला जाऊ आणि एका कट्टरवादी विचारधारेला आपलं पाठबळ मिळावं याच्यासाठी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी बीज पेरलं जात आहे. या लोकांना ओळखा. मानेसाहेब सर काय म्हणले की आपले शत्रू आणि मित्र आपल्याला ओळखता आले पाहिजे. आपली लढाई कुणासोबत आहे? ज्यांनी आपला अपमान केला, आपली लढाई त्यांच्या. ज्यांनी आम्हाला गावकुसाच्या बाहेर ठेवलं, आमची लढाई त्यांच्या सोबत आहे. ज्यांनी आम्हाला आजपर्यंत अपमानित जीवन जगण्यासाठी मजबूर केला, आमची लढाई त्यांच्या सोबत आहे. हे लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर शत्रू आहेत का आपले? बाबासाहेब आंबेडकर शत्रू आहेत का आपले? बाबासाहेब आंबेडकर तुमचे आणि आपले उद्धार करते आणि उद्धार करत्याच्या पाठीमागे त्याच्या विचारधारेच्या पाठीमागे तुम्हाला आम्हाला राहायचं आहे. आज फुलेंच्या या भूमीमध्ये, लहुजी साळवेंच्या या भूमीमध्ये, मुक्ता साळवेंच्या या भूमीमध्ये तुम्ही आम्ही एकत्र आलोय. हा यलगार आहे, हा यलगार आहे, क्रांतीचा यलगार आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपल्या जाहीर सभा होती तेव्हा महाराष्ट्र आपल्या ताकदीला सलाम ठोकेल. त्याच्यासाठी तयार. मराठवाड्यातून साहेब खूप लोक आले. माझे वडील पॅन्थरच्या चळवळीमध्ये होते, बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीमध्ये होते. वस्त्या जाळल्या आमच्या. इथं पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले आमच्या वस्त्या जाळल्या. बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यायचं म्हणून वस्त्या जाळल्या. पण बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यावं याच्यासाठी पहिला शहीद कोण आहे? आवाज. ओचीराम कांबळे मांग आहे. आमचा माणूस शहीद झाला. इतिहास माझ्या मित्रांनो आपल्या छातीवर कोरून ठेवा. दुसरा इतिहास त्याला बाजूला असा आहे की पवार साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. आमचे वडील सांगायचे, आमचे जुने माणसं सांगतात की जेव्हा मराठवाड्यात वातावरण खराब झालं, काही लोकांनी चुकीचं वक्तव्य देऊन वातावरण मराठवाड्यातलं खराब झालं आणि मारामागाच्या ढोराचा मराच्या वस्त्या जाळायचा प्रयत्न व्हायला लागला, तेव्हा पवार साहेबांनी त्यांचे जे पदाधिकारी होते, त्यांचे जे आमदार होते, त्यांनी समन्वय बैठका गावामध्ये घ्यायला लावल्या.
की आमची जुनी माणसं अजूनही आम्हाला सांगतात. बाबासाहेबांच्या विद्यापीठाचं नाव आणि फक्त आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळे आहे हे आमच्या आजच्या युवकांना साहेब माहीत आहे. पण आमची एक मागणी आहे साहेब, की आम्हाला माथा टेकायला कुठंही जागा नाही. आहे का आपल्याला? मातंग समाजाला आहे का आपल्याला जागा टेकायला? वाटेगाव मध्ये आहे का? चिरागनगरला नाही. लहुजी साळवेंच्या समाधीला आहे का? आम्हाला पाय असा माथा टेकायला सुद्धा आम्हाला या महाराष्ट्रामध्ये जागा नाही. त्याचं कारण आहे आमचा आवाज कुणी आजपर्यंत समजून घेतला नाही. पण माझ्या मित्रांनो, आज पवार साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी जे आपल्या वेदना आहे, दुःख आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आज आपल्याला त्यांच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहायचं आहे. त्यांच्या सोबत खांद्याला देऊन लढायचं आहे. या सिस्टीमच्या विरोधात, या द्वेष पसरवणाऱ्या लोकांच्या विरोधात आम्हाला लढायचं आहे. आणि त्याच्यासाठी पवार साहेबांना ताकद आणि बळ देण्याचं काम तुमच्या आमच्या माध्यमातून झालं पाहिजे. जाता जाता एवढंच सांगेल की आजची ही जी सभा आहे, या सभेच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वांचं मी हात जोडून या ठिकाणी आपल्या समोर नतमस्तक होतो की आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही इतक्या लांब प्रवास करून या ठिकाणी आलात. विदर्भातून आलात, मराठवाड्यातून आलात, पश्चिम महाराष्ट्रातून आलात. आपली शक्ती वाया जाणार नाही. आपली शक्ती वाया जाणार नाही. आपल्यासोबत कोण आहे आता? बॉस आहेत का नाही? सगळ्या महाराष्ट्राचे बॉस. ज्यांच्या विचारांची आपण वाट बघत आहोत ते आपले विचारच आहेत. पण आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं, ज्या ताकदीनं पक्षाला बळ दिलं, पक्षाला ताकद दिली, या अशाच पद्धतीनं ताकद पक्षाला देत चला. पदाधिकारी वाढवत चला. महाराष्ट्रामध्ये आपलं 22 जिल्हाध्यक्ष आहेत. पूर्ण महाराष्ट्र व्यापला पाहिजे. आपल्या जिल्हाध्यक्षांनी, आपल्या कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवा. आपला पक्ष शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जा. मारा मांगाच्या, ढोरा चांबारा, कैकड्या, वडऱ्या, भिल्याच्या, साड्या, माळ्या, तेल्या, तांबूळाच्या गोष्टी, नाव्या, लावा, सुताराच्या, मराठ्याच्या, वंजाराच्या, बंजाराच्या यांच्यापर्यंत आपला विचार आपल्याला पोहोचवायचा आहे. आपण तर आता पाया बांधायलो आहे. मातंग समाजाचं नाव पुन्हा पुन्हा का घेतोय मी? पाया बांधल्याशिवाय इमारत बनेल का? नाही. हा आपला पाया आहे. आपल्याला पारद्याला सोबत घ्यायचंय. कैकड्याला, वड्राला, बिलाला, माराला, चांबाराला, ढोराला, भंग्याला, कैकड्याला, या सगळ्यांना सोबत घ्यायचं का नाही? आपल्यासारखीच माणसं आहे. आपल्यासारख्या त्यांना दुःख आणि वेदना आहे. त्यांचा आवाज आपल्याला महाराष्ट्रामध्ये बनायचा आहे. ज्यांच्या मागे आम्ही उभा राहिलो ते आमचं दुःख समजू शकले नाही. ते आमचं दुःख समजू शकले नाहीत. आमच्या वेदना समजू शकले नाही. त्यांच्या मागे आता इथून पुढे जाणार नाही. म्हणून पवार साहेब, आपण या कार्यक्रमाला आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलात. स्वागत अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना, आदरणीय साहेबांचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. कार्यक्रमाचा प्रोटोकॉल आपण थोडासा बदललेला आहे. तो या कारणाने